ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा यंदा शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे। या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात। हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण या दिवशी खास करून आलेली आहे पौर्णिमा, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी कोणते छोटे छोटे उपाय आपण केले पाहिजेत, कारण पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमे दिवशी असे काही छोटे उपाय करणार आहोत। तर वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने असे काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहील, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने कोणती कामे करायची आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर उठावे व आपली नित्य कामे उरकावीत। तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या अंगणाची घरासमोरची साफसफाई करून घ्यायची आहे, कारण धुळीच्या स्वरूपात घराच्या बाहेर बरीच नकारात्मकता साचलेली असते। तर ती सर्वात प्रथम आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे सडा रांगोळी करायची आहे। बाहेरची साफसफाई झाल्यानंतर दुसरं काम आपल्याला महत्त्वाचं करायचं आहे, ते म्हणजे आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। म्हणजे उंबरठ्यावरती एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण रात्रीच्या काळामध्ये बरीच नकारात्मकता आपल्या उंबऱ्यावरती येऊन थांबलेली असते। त्यामुळे आपण उंबरठा स्वच्छ केल्यानंतर सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात। त्यानंतर उंबऱ्याबाहेरचा सुद्धा थोडासा भाग आपल्याला असा स्वच्छ करून घ्यायचा आहे, म्हणजे नकारात्मकता आहे ती संपूर्ण निघून जाईल। जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नेहमी वास करते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा साफ करून घ्यायचा आहे। यासाठी काही फारसा वेळ लागत नाही। एखादा ओला कपडा घेऊन तुम्ही हे पटकन अगदी एका मिनिटामध्ये साफ करू शकता। फक्त साध्या ओल्या कपड्याने साफ केला तरीही चालेल, किंवा पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने सुद्धा तुम्ही दरवाजा साफ करू शकता, कारण माता लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते। त्यामुळे जर स्वच्छ असा सुंदर दरवाजा असेल तर माता लक्ष्मी सुद्धा आकर्षित होते असे मानले जाते। त्यानंतर बाकीची घराची साफसफाई सुद्धा करू शकता तुम्ही। पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून त्या हळदीयुक्त पाण्याने तुम्ही तुमच्या घराची लादी पुसू शकता। हळदीमुळे सुद्धा बरीच नकारात्मकता निघून जायला मदत होते, त्यामुळे आपण इथे हळद वापरलेली आहे। त्यानंतर सगळी साफसफाई झाल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे। तर या दिवशी आहे पौर्णिमा, त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना अन्नपूर्णा मातेच्या खालचे तांदूळ तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही नक्कीच बदलू शकता। आणि पहिले जे तांदूळ आहेत त्यामधील तुम्ही थोडेसे तांदूळ आपल्या धान्यामध्ये मिसळू शकता, आणि नसेल तर मग तुम्ही पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता। तर बघा, मी जी कामे सांगते ती बऱ्यापैकी आपण काही कामे आपण रोज करत असतो, पण अशा विशिष्ट दिवशी जर हे कामं केले तर आपल्याला याचं वेगळं फळ प्राप्त होत असतं। त्यामुळे अशी काही कामे तुम्ही आवर्जून केली पाहिजेत। पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो, त्यामुळे आपण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय करतोय। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र जर स्थापन केलं असेल तर श्रीयंत्राखालील सुद्धा तुम्ही तांदूळ बदलू शकता। आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, तुम्हाला खरेदी करायचे असेल तर हा दिवस सुद्धा अगदी छान आहे। या दिवशी सुद्धा तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ते स्थापित करू शकता। श्रीयंत्राला तर आपण दररोज अभिषेक करत नाही, पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता। त्यानंतर त्यावरती कुंकुमार्चन देखील करू शकता। माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे। जर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर श्रीयंत्राला अभिषेक घातल्यानंतर श्री सूक्तमचं पठण करत तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा तुम्ही फक्त यूट्यूबलाही लावून ऐकलं तरीही चालू शकतं, किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा वाचू शकता। या दिवशी विष्णू सहस्त्रनाम सुद्धा पठण केलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे सुद्धा मंत्र म्हणायचे आहेत। तर बघा, त्यानंतर आपण मुख्य दरवाजा तरी साफ केलेला आहे, त्यावरती मी ओल्या गंधाने स्वस्तिक काढत आहे। मी ज्या पद्धतीने स्वस्तिक काढत आहे ती स्वस्तिक काढण्याची अगदी योग्य पद्धत आहे। तुम्ही असे डॉट डॉट देऊन स्वस्तिक काढली तर ते काढायला अगदी सोपं जातं। स्वस्तिकचं महत्त्व मला फार काही सांगायची गरज नाही, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो। स्वस्तिक आपल्याकडे शुभचिन्ह मानलं जातं। शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक स्वस्तिकला मानले जाते।
त्यामुळे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे। धूप दीप ओवाळायचा आहे। स्वस्तिक काढल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूला 2-2 दंडक द्यायचे आहेत किंवा शुभ लाभ असं सुद्धा लिहू शकता। स्वस्तिकचे चिन्ह घरात सकारात्मकता आणते असे मानले जाते। तुम्ही जर मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढलं तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती स्वस्तिकमुळे घरामध्ये प्रवेश करत नाही व सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो। त्यामुळे दरवाजावरती आपण काढलं पाहिजे। त्याचबरोबर आपण आपला उंबरठा तरी स्वच्छ केलेलाच आहे, पण उंबरठ्यावरती पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही। तर एका वाटीमध्ये मी थोडीशी हळद आणि त्यामध्ये गोमूत्र मिसळून इथे मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत आहे। उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करणं हे खूप शुभ मानलं जातं। हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आपण हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही। असे लेपन केल्यानंतर नेहमी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो। घरामधील माणसांमध्ये प्रेम टिकून राहते, वादविवाद होत नाही। घरातल्या सुख शांती समृद्धीसाठी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन जरूर करावे। हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह आणि लक्ष्मीची पावलं जरूर काढायची आहेत, कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे आपला उंबरठा सुशोभित करून आपण लक्ष्मी देवीचे आगमन करायचे आहे। तर इथे पहा, मी उंबऱ्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत आणि उंबऱ्याभोवती सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली आहे। त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षता फुलं वाहायची आहेत, धूप दीप ओवाळायचं आहे। या दिवशी या ठिकाणी तुम्ही सुगंधी धूप लावू शकता, कारण जशी माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे तशीच सुगंध सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे सुगंधी अगरबत्ती किंवा सुगंधी धूप तुम्ही यावेळेस लावू शकता। तसेच या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्ही उंबरठ्या बाहेर लावला तरीही चालेल। इथे मी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 असे दिवे लावलेले आहेत। अशा शुभ दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी जर उंबरठा आपला स्वच्छ सुशोभित केला असेल तर माता लक्ष्मी नक्की आकर्षित होईल। तर पहा, आपलं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झालं। त्यानंतर पौर्णिमेला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे सत्यनारायणची पूजा। तर या दिवशी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही सत्यनारायण जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करू शकता, कारण ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही सत्यनारायण नक्कीच करू शकता। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे चंद्राची पूजा। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्याला पूर्ण आकारात दिसतो। तर इथे मी चंद्राची पूजा करण्यासाठी एवढं साहित्य घेतले आहे, पण मी चंद्राला अर्घ्य देण्यासाठी इथे मी जल अर्पण करणार आहे। पण याऐवजी तुम्ही कच्चे दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळ सुद्धा टाकू शकता, किंवा पाण्यामध्येच थोडेसे दूध तांदूळ साखर टाकले तरीही चालेल। इथे मी जल अर्पण करणार आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्र पूर्ण आकारात दिसतो। शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो। तर या दिवशी चंद्रोदयानंतर आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच भोजन करायचे आहे। या दिवशी चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, त्याचबरोबर लहान मोठ्या समस्याही दूर होतात। तसेच ही पूजा केली तर आपल्या मानसिक आणि आर्थिक समस्याही दूर होतात असे मानले जाते। तर चंद्राला अर्घ्य देताना त्यामध्येच आपण काही फुलं घेतली असेल तर ती टाकायची आहेत। मी विसरले, त्यामुळे मी नंतर फुलं अर्पण केलेली आहेत। चंद्राला अर्घ्य देताना आपण चंद्राकडे पाहत अर्घ्य द्यायचे आहे। अर्घ्य देताना आपण ओम सोम सोमाय नमः या चंद्रमंत्राचा जप करू शकता। अर्घ्य दिल्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, धूप दीप आपल्याला चंद्रदेवाला ओवाळायचं आहे। अशा प्रकारे आपण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा मात्र आवर्जून करावी, कारण चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये आनंद आणि भरभराट राहते अशी देखील मान्यता आहे। शेवटी मी चंद्रदेवाला साखरेचा नैवेद्य दाखवला आहे आणि आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही छोटी मोठी कामे सांगितली ती तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहेत। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला वडाची पूजा तर करायचीच आहे। अखंड सौभाग्यासाठी आपल्याला वडाची पूजा करायची आहे आणि इतर कामे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की आवर्जून करायची आहेत। असे काही छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात, त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे उपाय तुम्ही नक्कीच करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।